जयंत पाटलांची आणि त्यांची भेट सुरू होती. जयंत पाटील म्हणाले की आता माझं पक्षात मन लागत नाहीये, मी पक्षात नाराज आहे, असं स्टेटमेंट हर्षद मुश्रीफ आज माध्यमांशी बोलताना केलं. त्याचं म्हणणं की माझी काही गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. काल कोल्हापुरातल्या त्या शक्तीपीठ मार्गाच्या विरोधातला मोर्चा होता, नाही कारण का त्याच्यात खूप आज मी सकाळीच आज जयंत पाटलांना 1 तास भेटूनच आली आहे इथे यायच्या आधी, कारण का राज्याच्या दौऱ्याचं काही नियोजन करायचं होतं. आज सकाळीच मी त्यांच्याशी भेटले आणि एक गोष्ट गमतीची वाटते की त्यांची एवढी मोठी संघटना असली तरी त्यांना आजही जयंत पाटील हवेसे वाटतायत. इट्स अ बिग फ्लॅटरिंग कॉम्प्लिमेंट. जयंत पाटलांना बोलतो राष्ट्रवादी नको झाली असं नाही ना, असं हसन मुश्रीफ म्हणतायत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप आहेत हे मी नाही केलेले, भारतीय जनता पक्षाने मुश्रीफ साहेबांवर आरोप केलेत. ईडी आम्ही नाही पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे भारतीय जनता पक्षाने पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी. आणि त्यावेळेस मुश्रीफ साहेबांच्या वहिनींच्या हिमतीची दाद देते मी की महिला म्हणून त्या ज्या पद्धतीने लढल्या. त्याच्यामुळे हे सगळं काय बोलायचं, हे सगळे कॉम्प्रोमाइज लोक आहेत. कॉम्प्रोमाइज लोक तत्वावर बोला ना, आम्ही कसे तत्वावर बोलतो. सामाजिक आणि आदिवासी विभागाचा निधी वळवला गेला, त्यामुळे त्या विभागाचे सगळे मंत्री नाराज असतात. या बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण हे सगळे आमदार मागतायत, असेंब्लीमध्ये उत्तरं द्यावी त्यांनी. आणि आदिवासी डिपार्टमेंटचा जो निधी आहे तो वळवण्याचा अधिकार कुणाला नाहीये. आणि तसं झालं असेल तर तो गुन्हा आहे. जर झालं असेल तर, आणि जर झालं असेल तर आम्हाला सरकारच्या विरोधात लढावं लागेल. प्रवीण दरेकर म्हणतात की मोहित पवारांमुळे जयंत पाटलांचा स्वाभिमान दुखावला गेला. ठीक है, वो विरोधक है, इतना तो हक बनता है उसका बोलने का. राज्यात एका शेतकऱ्याने पुरस्कार प्राप्त आत्महत्या केलेली आहे. वाचलं मी आज वर्तमानपत्रात. पाणी मिळत नाही सातत्याची मागणी होती, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा सुसाईड नोट. नाही, अर्थातच शेतकरी विरोधी सरकार आहे का, तर आहे. सोयाबीनची काय परिस्थिती तुम्ही बघता. आज तुमच्याच चॅनलनी दाखवलं की 800 रुपयांनी कांद्याचा भाव पडलाय आज. मग सोयाबीन, कपास, दूध आणि कांदा आणि सरसकट कर्जमाफी करू हे देवेंद्रजी तुमच्याच चॅनलवर बोलले होते. आणि त्याचबरोबर ना सरकार हमी भाव देत आहे, पीक विम्यामध्ये झालेला भ्रष्टाचार, हार्वेस्टरमध्ये झालेला भ्रष्टाचार, युरियामध्ये झालेला भ्रष्टाचार. त्यामुळे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये गेल्या 2-2.5 वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झालाय असं सुरेश धस आणि अंजली दमानिया रोज कागद पण दाखवत आहेत. आणि ते माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी ते कागदपत्र दाखवलेले आहेत. आणि जेव्हा मी हा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडला तेव्हा शिवराज सिंग चौहान साहेबांनी मोठ्या मनाने कबुली केलं की असं जर असेल तर मी स्वतः त्याची इन्क्वायरी लावेल. आता माझी मागच्याच आठवड्यात त्यांच्याशी भेट झाली आहे. त्यांच्या घरात आता लग्न आहे 18 तारखेला, त्याचे कार्यक्रम चालू आहेत. ते झाल्यानंतर परत पार्लमेंटमध्ये ह्या विषयाची मी त्यांची भेट घेणार आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पनीर आहे, भेसळयुक्त पनीर वापरलं जात आहे. काल सत्ताधारी पक्षातीलच आमदारांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी महाराष्ट्रात झालेलं त्यांच्या सरकारच्याच वेळीचं भ्रष्टाचार, पनीरचा तुम्ही म्हणला तसं आजच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की प्रश्न विचारायला घेणारे पैसे हाही विषय सरकारनेच वाढला. त्याच्यामुळे मला चिंता वाटायला लागली आहे की हा सरकारमध्ये भ्रष्टाचार हा किती प्रमाणात होतोय आणि कुठल्या लेवलला इतका डीप रूटेड झालेला आहे का की सत्ताधाऱ्यांना पण त्याच्याबद्दल काही, सत्ताधाऱ्यांमध्ये अजूनही काही चांगले लोक आहेत ना, जे ओरिजिनल बीजेपी वाले वगैरे आहेत ते तर चांगले लोक आहेत ना. तर ते ओरिजिनल बीजेपी वाले जे चांगले लोक आहेत, सुसंस्कृत लोक आहेत, त्यांना भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल आजही आस्था आहे, प्रेम आहे, जे कॉम्प्रोमाइज नाही आहेत. ते सगळे हे मुद्दे मांडतायत राज्याच्या हिताचे. मी त्याचं स्वागत करते विरोधक असले तरी. आता अजितदादांकडे आहे आणि औषध प्रशासन, याआधी ते धनंजय मुंडे यांच्याकडे होते. माझा विश्वास आहे की सरकारने आता ते असलेलं आहे, त्याच्यामुळे आपण बघूया पुढच्या 8 दिवसात काय प्रशासन करतं. देशमुख यांच्या साडूने सुद्धा एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. तो व्हिडिओ जुना असला तरी तो व्हिडिओ समोर आलेला आहे आणि आता पोलिसांनी देखील त्याच्यावर कारवाई करावी. माझं म्हणणं आहे कुठलाही पक्षाचा, आमच्यापासून म्हणतात, स्टार्ट विथ युअर सेल्फ, स्वतःपासून आपण सुरुवात करावी नेहमी माणसाने.
आमच्याही पक्षाच्या कडून किंवा कुणाच्याही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही पक्षात कधीतरी राजकारण ठेवून आपण बोललं पाहिजे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून कोणीही सत्तेचा जर गैरवापर केला असेल तर मला असं वाटतं सगळ्यांसाठी नियम कायदा हा समान असला पाहिजे आणि तो कुणाच्या मनमर्जीचा नसावा. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या माननीय बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीतला असावा.